मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन वर्षाचं सर्वांना गिफ्ट असणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना डायरेक्टली 9,000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वीची ही कमेंट तुम्ही पाहू शकता। दादा मला 9,000 रुपये काल मिळाले, खूप धन्यवाद। बघू शकता यांना टोटल या ठिकाणी जर आपण बघितलं मागचे 7,500 रुपये प्लस आता डिसेंबरचे 1,500 रुपये असे मिळून 9,000 रुपये यांना या ठिकाणी भेटलेले आहेत। अशा बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत। या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ही नवीन वर्षाचं शेवट डिसेंबर महिन्याच्या शेवट नवीन वर्षाचं हे गिफ्ट असणार आहे। थेट त्यांचे आतापर्यंत ज्यांना 0 रुपये जमा झाले होते त्यांचे सर्व पैसे या ठिकाणी जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। नवीन या ठिकाणी हे नवीन वर्षाचं गिफ्टच म्हणावं लागेल। अजूनही पुढे या ठिकाणी भरपूर सारी माहिती या ठिकाणी आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तर बघा यांचे 9,000 रुपये आलेले आहेत। अशा बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले आहेत, कारण की या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ट्विट करूनच माहिती दिलेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जी आचारसंहितेमुळे आम्ही ही प्रक्रिया जी आहे थांबलेली होती ती पुन्हा एकदा सुरू करून आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे 12,87,503 भगिनींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। म्हणजे ज्यांना 1 रुपयाही भेटलेला नव्हता, 0 रुपीज आतापर्यंत भेटले होते, अशा लाडक्या बहिणींना जवळपास 12 लाख ते 13 लाख पर्यंत जवळपास लाडक्या बहिणींचे जवळपास 9,000 रुपये कुणाचे असतील, कुणाचे या ठिकाणी 4 हप्ते भेटले असतील, कुणाचे पुढचे राहिलेले असतील किंवा आधार सीडिंगमुळे कुणाला 1ही रुपया भेटलेला नव्हता, असे सर्वच्या सर्व पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। थेट 9,000 रुपये काही लाडक्या बहिणींना जमा देखील झालेले आहेत। तर ही झाली महत्त्वाची माहिती। त्याच्यानंतर अजून या ठिकाणी बऱ्याच जणांनी कमेंट केलेत की मला पहिले 7,000 रुपये आलेले होते, या ठिकाणी आता 1,500 रुपये आलेले आहेत, खूप खूप धन्यवाद म्हणून त्यांनी पाठवलेलं आहे। बघा आतापर्यंत तुमचे पैसे जमा झाले असतील तर तुम्ही ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमचे 1,500 रुपये आलेले असतील किंवा या ठिकाणी टोटल 9,000 रुपये आलेले असतील, कुणाचे या ठिकाणी 2 हप्त्याचे आलेले असतील। तर जेवढे आले असतील तेवढी कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तुमची या ठिकाणी पैसे जमा झाले, धन्यवाद असं म्हणून पाठवा। ज्यांचे अजून आलेले नाही त्यांनी नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून तीही माहिती सर्वांना समजेल। तर तुमचे पैसे देखील ज्यांचे आलेले नाहीत ते देखील येणार आहेत, कसे येणार आहेत, कधीपर्यंत येतील ती देखील माहिती आपण पाहणार आहोत। आणि नवीन वर्षाचं अजून काय गिफ्ट असू शकतं ते देखील आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे। तर बघा यांचे टोटल 7,500 रुपये पहिले आले होते, 1,500 रुपये सर्वांचे आता जमा होत आहेत 24 डिसेंबरपासून। कारण की याच्यामध्ये अगोदरच त्यांनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहिणीचे या ठिकाणी पैसे आम्ही जमा करू, त्यानुसार पैसे देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर आता महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने तुमचे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। ज्यांचे जमा झालेले नाहीत त्यांना काळजी करायची गरज नाही, कारण की पहिला टप्पा जवळपास 67,92,292 भगिनींना पाठवण्यात आलेला होता डिसेंबर महिन्याचा। असे जवळपास 4 ते 5 टप्पे या ठिकाणी होणार आहेत। त्यानुसार तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी सर्वांचे राहिलेल्या बहिणींचे अजून पैसे जमा होतील, तर तुम्हाला काळजी करायची त्याबद्दल गरज नाही। आता बघा महत्त्वाची माहिती आलेली ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अजून एक गिफ्ट असू शकतं, ते म्हणजे सरसकट सर्वांचे पैसे पुढे देखील जमा होतील आणि हा डिसेंबरचा हप्ता देखील जमा होईल, ज्याच्यामध्ये उत्पन्न, शेती क्षेत्र मर्यादा, 4 चाकी वाहन आदी अटी शर्तीची पडताळणी होणार असल्याच्या चर्चेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्याला मिळणार की नाही याची लाभार्थी महिलांमध्ये धाकधूक होती, आता ती कमी झालेली आहे। सर्वात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिली, कारण सरकारने या महिलांना मोठा दिलासा देत त्यांच्या अर्जांची सरसकट तपासणी होणार नसल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे आधी हप्ता मिळालेल्या सर्व बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील यापूर्वीच्या 2,34,00,000 आणि नव्याने समावेश झालेल्या जवळपास 12 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा सर्वच्या सर्व ज्यांना आतापर्यंत पैसे भेटत आले 5 हप्ते, त्यांचा 6वा हप्ता या ठिकाणी कंटिन्यू सरसकट भेटणार आहे। त्यासोबत नवीन वर्षातील लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता देखील सरसकट पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। नवीन वर्षाचं हे गिफ्ट म्हणून तुम्हाला भेटू शकतं। आतापर्यंत जसे प्रति महिना लाभ भेटत आलाय तसाच जानेवारीमध्ये देखील तुम्हाला कंटिन्यू लाभ या ठिकाणी भेटत राहणार आहे। ही नवीन वर्षाचं एक तुम्हाला 7व्या हप्त्याचं गिफ्ट असेल, जे की आता सध्या तुम्हाला नवीन वर्ष चालू व्हायच्या अगोदर डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला 6व्या हप्त्याचं गिफ्ट भेटतंय। नवीन वर्षामध्ये देखील तुम्हाला
7वा हप्ता अशाच पद्धतीने भेटणार आहे. कंटिन्यू ही योजना चालू राहणार आहे. असे 5 वर्ष कंटिन्यू ही योजना चालू राहील, कारण की स्थिर सरकार असल्यामुळे आता ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही. तर ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. त्यानंतर बघा, ऑक्टोबर नोव्हेंबरचे सर्व पैसे आले, त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आधार सेडिंगमुळे ज्यांचे पैसे आलेले नव्हते ते लाभापासून वंचित होते, असे सुमारे 12 लाखपेक्षा जास्त भगिनींचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच तुम्हाला 9,000 रुपये काही लाडक्या बहिणींना थेट या ठिकाणी जमा झालेले आहेत. जसं की मागच्या वेळेस 7,500 रुपये काही लाडक्या बहिणींचे राहिले होते, पहिल्यापासून हप्ते तसे जमा झाले होते. तसेच आता 9,000 थेट या ठिकाणी जवळपास 5+1 म्हणजे 6 हप्ते टोटल एकदाच जमा देखील झालेले आहेत. तर डिसेंबरच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांची संख्या आता 2.5 कोटींच्या जवळपास गेली आहे. लाडकी बहिणीच्या डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाभाची रक्कम जी असणार आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने खात्यावर जमा होणार असल्याची स्थिती आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला एकाच दिवशी सर्वांचे पैसे भेटणार नाही, तर 31 डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे भेटणार आहेत. ज्यामुळे तुमचे पैसे आलेले नसतील तर तुमचे देखील पैसे या ठिकाणी भेटून जातील. आता लाडकी बहीण योजनेचे पुढील पैसे जमा होतील की नाही याबाबत शासनता होती. त्याबद्दलची नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला खुशखबर आहे, ती म्हणजे 7वा हप्ता देखील लवकरच तुमचा जानेवारीमध्ये जमा होईल नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून. त्याचसोबत या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता मात्र या ठिकाणी सरसकट दिला जाणार आहे. कुठलीही या ठिकाणी शक्यता त्याच्यामध्ये पडताळणी वगैरे तपासली जाणार नाही, अशी माहिती या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. त्यासोबत त्यांनी म्हटलं होतं की अर्जांची पडताळणी ही अशा अफवा पसरवल्या जात होत्या, लेखी नोटीस कधीच काढलेली नव्हती. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून फेर तपासणीसाठी काही तक्रारी आल्या तर त्यापुरती मर्यादित तपासणी केली जाणार आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जांची सरसकट तपासणी होणार नाही. आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. आता बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत, त्या म्हणजे 21 रुपये देणार होते पण तुम्ही 1500 रुपये का दिले, असे प्रश्न बरेच या ठिकाणी लाभार्थी विचारतायत, कमेंट त्यांच्या आलेले आहेत. तर बघा, 21 रुपये मग कधीपासून भेटू शकतात त्याबद्दलची फक्त माहिती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. बघा, 21 रुपयाचं आश्वासन दिलं होतं पण डिसेंबर महिन्यापासूनच देऊ असं आमच्या जाहीरनाम्यात कुठेही लिहिलेलं नव्हतं. या योजना ज्यावेळी सुरू झाली तेव्हा 1500 रुपये देण्याची आर्थिक तरतूद मार्च महिन्यापर्यंत करून ठेवली आहे. बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे. 1500 रुपये तुम्हाला कधीपर्यंत भेटतील तर मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांनी हप्ता भेटणार आहे. ठीक आहे, त्यानुसार महिलांना आम्ही 1500 रुपये द्यायला सुरुवात केली आहे. आधी जितक्या लाभार्थी महिलांना हे पैसे मिळाले त्या सगळ्या महिलांना पैसे देणं सुरू आहे. पण मग सरकारनं आश्वासन दिल्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 21 रुपये मिळणार आहेत की नाही, सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार आहे की नाही याबद्दल देखील प्रश्न विचारला होता महिला व बालविकास मंत्र्यांना. त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, बघा, महिलांना 21 रुपये देणार नाही असं कुठंही म्हणालो नाही, तर आम्ही पैसे देणार आहोत 100%. 21 रुपये या ठिकाणी लाभ या ठिकाणी भेटणार आहे असं कुठेही आम्ही म्हटलेलं नाही की 21 रुपये देणार नाही म्हणून. तर ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विचार करू, तसेच ही योजना राबवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. अशी मध्येच आर्थिक तरतूद कशी करता येईल, मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद तयार होईल तेव्हा महिलांना 21 रुपये देण्याचा विचार केला जाईल. तिथपासून हप्ता त्यांना या ठिकाणी 21 रुपयांनी भेटू शकतो. तर बघा, 100% तुम्हाला 21 रुपयांनी हप्ता भेटणार आहे. ज्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्याच्यामध्ये त्याची तरतूद केली जाईल. सध्या 1500 रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये असल्यामुळे 1500 रुपयांनी हप्ता तुम्हाला दिला जातोय. 600 रुपयाची वाढ जी असणार आहे तुम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर तिथपासून सुरू होऊ शकते. बघा, अजून एक कमेंट आलेले, बऱ्याच अशा कमेंट येत आहेत की अजून काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले तरी फॉर्म भरून घ्यावेत ही विनंती. म्हणजे यांना विचारायचं की नवीन फॉर्म जे आहेत या ठिकाणी चालू होऊ शकतात का, तर लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होऊ शकते त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता एकत्रित देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याचा हप्ताही अकाउंटमध्ये आलेला आहे. मात्र अजूनही काही महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाहीये. अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरू केली जाऊ शकते का? आगामी बजेटमध्ये महिलांना दरमहा 21 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. मात्र यासाठी त्यांना काही दिवस वाट पाहावी लागू शकते. तर बघा, अद्यापर्यंत फॉर्म नवीन भरून घेण्यासाठी कुठलाही निर्णय झालेला नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त आता निर्णय होईल की नाही त्याची वाट पाहावी लागणार आहे. त्याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते. तर त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. अजून कुठलेही नवीन फॉर्म जे आहेत ते भरून घेतले जात नाहीत. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.